जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात ज्या काही 3150 उमेदवारांची सध्या शिफारस झाली आहे, तर त्यापैकी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि समुपदेशनाचे जे पत्र आहे तर ते सध्या बघा इश्यू झालं आहे। ज्या जिल्हा परिषदचं ज्या स्थापनाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे तर त्यांचं पुढील प्रक्रिया समुपदेशनाची असणार आहे। तर कालच्या दिवसाला महत्त्वाचे जे काही जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषद चंद्रपूर संदर्भात बघा समुपदेशन त्या ठिकाणी पार पडलेलं आहे 19/7/2024 तर सध्या समुपदेशन या ठिकाणी बघा पूर्ण झालं आहे। त्यानंतर महत्त्वाची जी जिल्हा परिषद होती तर ती जिल्हा परिषदमध्ये नागपूर संदर्भात होतं, तर नागपूरचं देखील कालच्या दिवसाला समुपदेशन ठेवण्यात होतं, पण काही तांत्रिक अडचणीमुळे जे काही आहे तर त्या संदर्भात बघा समुपदेशन सध्या पुढेही ढकलण्यात आलेलं आहे। मग ह्या संदर्भात जी काही नवीन समुपदेशनाची तारीख असेल तर ती आपल्याला बघा लवकरच कळवण्यात येईल। तसंच महत्त्वाचं कालच्या दिवसाला 2 जिल्हा परिषदेचं पत्र सध्या इश्यू झाले आहे, तर त्याच्यामध्ये एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आहे आणि दुसरं समुपदेशन संदर्भात आहे। तर हे जे जिल्हा परिषद भंडाऱ्या संदर्भात कालचं पत्र आहे, लेटेस्ट पत्र 19/7/2024चं, तर ज्यांची जिल्हा परिषद भंडाऱ्यामध्ये बघा शिफारस झाली असेल तर असे शिफारस पात्र जे उमेदवार आहेत तर त्यांची पुढील जी काही प्रक्रिया आहे सध्या, तर त्या संदर्भात इथे टेंटेटिव्ह शेड्यूल सध्या बघा देण्यात आलं आहे। तर जे काही मूळ दस्तावेज तपासणीसाठी बघा बोलवण्यात आलेलं आहे आणि जी डेट आहे तर ती 25/7/2024ला सकाळी 9:30 वाजता न चुकता सध्या मूळ दस्तावेज ऐवजी या ठिकाणी बघा जो काही मूळ दस्तावेज आहे म्हणजे ओरिजिनल कागदपत्र तपासणी सध्या होणार आहे। आणि जवळपास इथे 78 सध्या उमेदवारांचं शिफारस झालेली आहे, कारण जिल्हा परिषद बघा भंडाऱ्यात कन्व्हर्टेड यादीमध्ये फक्त 78 उमेदवारांची शिफारस झाली असल्यामुळे एकाच दिवसाचं सध्या इथं टेंटेटिव्ह जो शेड्यूल आहे 15/7/2024ला सकाळी 9:30 ते 1 वाजेपर्यंत इथं अनुक्रमांक दिला आहे यादीतील। तर त्या पद्धतीने सध्या ज्यांचं शिफारस झाली असेल तर त्यांनी सध्या बघा 25/7/2024ला कागदपत्र पडताळणी झालेल्या पात्र उमेदवारांची समुपदेशन कार्यशाळा 25/7/2024ला जिल्हा परिषद जे काही सभागृह आहे तेथे 2 वाजता सध्या होणार आहे। म्हणजे इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आधी आणि त्यानंतर समुपदेशन त्याच दिवशी बघा ठेवण्यात हे आलेलं आहे। तर हा मस्त या ठिकाणी बघा कार्यक्रम सध्या यांनी टेंटेटिव्ह शेड्यूल जाहीर केला आहे, म्हणजे एकाच दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील होणार आणि पुढील जे समुपदेशन आहे पदस्थापनेसंदर्भात तर ते देखील होणार। तर तशा इथे सूचना देखील देण्यात आल्या आहेत, तर त्या तयारीनिशी सध्या बघा जायचं आहे जिल्हा परिषद भंडाऱ्या संदर्भात। तर इथं जे काही देण्यात आली सूचना तर अशा पद्धतीने तुम्ही फॉलोही करायची आहे। तर कागदपत्र न चुकता त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे। आता कोणकोणती कागदपत्र कोणत्या तारखेपर्यंत पाहिजे, LCL असेल किंवा मग तुमचं व्यावसायिक डॉक्युमेंट असेल, त्यानंतर शैक्षणिक डॉक्युमेंट असेल, त्यानंतर कास्ट संदर्भात डॉक्युमेंट असेल, अशा संपूर्ण जे काही डॉक्युमेंट प्रोसेस आहे किंवा कोणकोणते डॉक्युमेंट लागणार त्यासाठी आपल्या या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या लिंकमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये बघा लिंक दिलेले आहे। संपूर्ण एक स्पेशल व्हिडिओ बनवण्यात आला आहे। डॉक्युमेंट कोणकोणती लागणार, कोणत्या तारखेपर्यंत लागणार, तर ते संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडचणी त्या ठिकाणी बघा येणार नाही। तसंच बघा दुसरी जी काही जिल्हा परिषद आहे तर ते जिल्हा परिषद म्हणजे नांदेड जिल्हा परिषद आहे। तर नांदेड जिल्हा परिषदचं देखील कालच्या दिवसाला 19/7/2024ला पत्र निर्गमित करण्यात आलं आहे। नांदेडमध्ये 80 उमेदवारांचं शिफारस झालेली आहे जे कन्व्हर्टेड यादीमध्ये, तर त्यांचं देखील पुढील जे काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रियासाठी इथं समुपदेशन आणि पदस्थापनासाठी बघा हजर राहणे कामी सध्या हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे। तर जिल्हा परिषद नांदेडमध्ये 80 उमेदवारांचं समुपदेशन, तर त्यासाठी बघा जी डेट देण्यात आली आहे तर ती डेट इथं आपण बघूया। तर ह्याच्यामध्ये जवळपास मराठी माध्यमाचे 81 आणि इंग्रजी माध्यमाचं 4 उमेदवार असे हे जे काही उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं जे समुपदेशन असणार आहे तर ते समुपदेशनची डेट इथं बघा देण्यात आली आहे। तर ती 22/7/2024 रोजी सर्व मूळ कागदपत्रासह दुपारी 12 वाजता हजर राहायचं आहे आणि जे गैरहजर असेल तर त्यांना परस्पर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने पदस्थापना बघा देण्यात येईल। तर आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे समुपदेशनाला हजर राहणं, कारण समुपदेशनामध्ये तुम्हाला पदस्थापना मिळत असते। संबंधित जी काही शाळा असेल तर ती तुम्हाला त्या ठिकाणी चॉईस या ठिकाणी बघा मिळत असतो। तर असे हे जवळपास 80 उमेदवार आहे, तर त्या 80 उमेदवारांची यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल। लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे। तर त्यानुसार तुम्हाला टेंटेटिव्ह जो शेड्यूल आहे तर त्यानुसार बघा उपस्थित हे राहायचं आहे। तर सध्या तरी हे जे 2 महत्त्वाच्या जिल्हा परिषद होत्या, जिल्हा परिषद नांदेड आणि जिल्हा परिषद भंडारा, तर या संदर्भात बघा विशेष जी काही अपडेट होती। तसंच बघा विथ इंटरव्ह्यूसाठी आपण सर्व आतुरतेने बघा वाट बघत आहे। तर त्या संदर्भात जो काही पुढील आठवडा आहे तर पुढील आठवड्याचा जवळपास 24 ते 25 तारखेदरम्यान
दरम्यान सध्या विथ इंटरव्ह्यू संदर्भात जी यादी आहे तर ते यादीचं सध्या प्रकाशित किंवा जाहीर होण्यासंदर्भात नियोजन सध्या प्रशासनाचं चालू आहे। तर 24-25 तारखेदरम्यान आपल्याला मुलाखती यादी पाहायलाही मिळू शकते। तर ज्यांचं मुलाखतीसाठी तुम्ही आतुरतेने वाट बघत आहे उमेदवार, तर त्यांनी मुलाखतीची तयारी बघा सुरू करा, जेणेकरून जी काही पुढील प्रक्रिया असेल तर त्यासाठी तुम्हाला सोपं जाईल। तर त्यांचं देखील या ठिकाणी जे काही काउंटडाऊन असेल तर ते सध्या बघा सुरुवात होणार आहे। म्हणजे जवळपास नेक्स्ट जो वीक आहे तर तो आपल्यासाठी विथ इंटरव्ह्यू वाल्यांसाठी बघा महत्त्वाचा असणार आहे। तर त्यांची देखील जी काही 24 ते 25 तारखेदरम्यान यादीही लागू शकते। तर अशी एक महत्त्वाची आहे, ते 2 अपडेट होत्या। अपडेट जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या ज्या काही व्हिडिओ आहे अपडेट आहे ते मिळत राहील। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।